लक्ष्मी आधार फाउंडेशनची संस्थापिका। भारतामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य कायद्याच्या अंतर्गत महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये कोणत्याही राज्यातला व्यक्ती किंवा कोणत्याही जिल्ह्यातला व्यक्ती कोणत्याही राज्यात जाऊन राहू शकतो, शिकू शकतो, नोकरी करू शकतो, व्यवसाय करू शकतो। पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे व त्यांचे पदाधिकारी पूर्ण महाराष्ट्रातले व कार्यकर्ते यांनी मराठी भाषेच्या नावाखाली जो गुंडगिरी चालू आहे आणि दादागिरी चालू आहे हे थांबवलेलं पाहिजे। त्यामुळे आज साताऱ्यामध्ये मुख्यमंत्री कार्यालयामध्ये आज मी हे पत्र दिलेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी की यांनी जो राज ठाकरे यांनी जो धुमाकूळ चालू केलेला आहे गुंडगिरीचा, त्यांच्याकडे सत्ता तर आहे नाही पण सत्तेचा नसल्यामुळे त्यांनी असला धुमाकूळ चालू केलेला आहे। दर 6 महिन्यांनी काही नाही तरी विषय घेतात आणि महाराष्ट्रामध्ये कसला ना कसला विषयाने गुंडगिरी चालू ठेवतात। मध्ये भोंग्याचा विषय घेतला होता आणि हिंदू मुस्लिममध्ये दंगा करण्याचा त्यांचा उद्दिष्ट होता, तो थोड्या दिवसानंतर थांबला। पण आता हा मराठी भाषेचा विषय घेतला आहे। बँका असो किंवा वोडाफोनचं कार्यालय असो किंवा कोणती शासकीय कार्यालय असो किंवा कोणताही शाळा असो, इथे मराठी जाऊन बोलावे, मराठी वागावे, मराठी लिहावे असला यांचा गुंडगिरी हा थांबवावा लवकरात लवकर, अन्यथा राज ठाकरेंवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावा लागेल आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी। धन्यवाद।